बांद्रा इथून मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला हिरवा झेंडा ते दाखवतील। पंतप्रधान मोदी आता बांद्रा ते सांताक्रूज मेट्रोने प्रवास करतायत। ही दृश्य आपण पाहतोय। शालेय विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदींच्या या गप्पा गोष्टी, त्यांच्यासोबत ते संवाद साधतायत। मुंबई मेट्रो लाईन 3चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालंय आणि उद्घाटनानंतर मोदी आता मेट्रोमधून प्रवास करतायत। विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधत असतानाची दृश्य आपण पाहतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींशी देखील संवाद साधलेला आहे। लाडक्या बहिणींसोबत चर्चा देखील केली आणि त्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य मेट्रो 3 मधील आपण पाहतोय। मेट्रोच्या 3ऱ्या मार्गिकेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज करण्यात आलं आणि त्यानंतर मोदी मेट्रोतून प्रवास देखील करतायत। या मेट्रो प्रवासाच्या दरम्यान विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधतायत। लाडक्या बहिणींसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधत असतानाची दृश्य आपण पाहतोय। तर पंतप्रधान मोदींचा मेट्रो 3 मधून हा सगळा प्रवास आपण पाहतोय। बीकेसी मध्ये मेट्रो 3च्या प्रवासामध्ये मोदी विद्यार्थ्यांसोबत आणि लाडक्या बहिणींसोबत संवाद साधतायत आणि मजुरांशी देखील ते संवाद साधणार आहे। सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन 3 आरे जेव्हीएलआर बीकेसी विभागाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलंय। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडलेले आहेत। अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत। स्वप्नील, मोदी मेट्रोने प्रवास करतायत। मेट्रो 3चा आज उद्घाटन झालेलं आहे आणि हिरवा झेंडा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी सांताक्रूज हा मेट्रोने प्रवास करतात आणि याच निमित्त या प्रवासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिला आहेत, तसेच विद्यार्थी आणि मजूर जे या मेट्रो 3च्या कामासाठी जे काम करत होते त्यांच्याशी संवाद साधत आहेत। आपण ते दृश्य जर पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोतून प्रवास करताना या मजूर महिला आणि तसेच एकूण विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत आहेत। त्यांचे अडचणी असतील, मेट्रोतून जातानाचे प्रवासाच्या आठवणी असतील, या सर्वांसोबत ते आठवणी त्या शेअर करतात। एकूण चर्चा सुरू आहे। मात्र याच दरम्यान सांताक्रूज पासून पुन्हा एकदा मोदी मेट्रोने प्रवास करत हे बँड्रामध्ये येतील आणि बँड्रामध्ये एनएससी येथे जो कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी ते महाराष्ट्राला संबोधित करतील। शुभम, स्वप्नील, साधारणतः किती मिनिटांचा मोदींचा हा मेट्रोतून प्रवास असेल? कार्यक्रम बघितला तर मिनिट टू मिनिट हा असा कार्यक्रम आहे। 5 मिनिटांमध्ये मोदी हे सांताक्रूज ते पुन्हा बीकेसी असा प्रवास करतील आणि पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये ते एनएससी जे बीकेसी येथील जे कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी हे सभास्थळ आहे। खरं तर या ठिकाणी सभा होणार आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि एकूण 5 ते 10 मिनिटांचा हा कार्यक्रम मोदींचा मेट्रोचा प्रवास आहे तो 5 मिनिटाचा, तसेच पुढची सभास्थळ जाण्यासाठीचा प्रवास हा 5 मिनिटाचा असा हा कार्यक्रम असणार आहे। शुभ, स्वप्नील, बीकेसी मधील कार्यक्रम झाल्यानंतर मोदींच्या पुढच्या दौऱ्याचं नियोजन नेमकं कसं आहे? बीकेसी मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर शुभम, मोदी हे जे बाय रोड आहेत ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी जातील आणि या ठिकाणाहून ते दिल्लीसाठी प्रयाण करतील। मात्र एकूणच या दिल्लीकडे जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतून, विशेषतः जे ठाकरे यांच्या निवासापासून जवळ असलेलं सभास्थळ आहे, त्यामुळे तेथून नक्की या महाविकास आघाडी विरुद्ध काय निशाणा साधतात, काय कठोर शब्द उच्चारतात याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। शुभ, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट मोदींच्या मेट्रो प्रवासाच्या संदर्भातले आपण पोहोचवताय, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांसोबत देखील चर्चा करतायत। तर मोदींचा मुंबई मेट्रो 3 मधील हा सगळा प्रवास आपण पाहतोय। विद्यार्थ्यांसोबत देखील मोदींचा प्रवास सुरू आहे। मजुरांसोबत देखील त्यांनी चर्चा केली आहे। यासोबतच लाडक्या बहिणींशी देखील पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केलेली आहे। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यात आलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा आधार मिळाला आहे। या योजनेचं मोठं ब्रँडिंग देखील महायुती सरकारच्या वतीनं केलं जातं आणि त्याच अनुषंगानं काही प्रातिनिधिक स्वरूपामधील लाडक्या बहिणींसोबत पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधलेला आहे। काही विद्यार्थ्यांसोबत देखील ते संवाद साधतात। विद्यार्थ्यांच्या
समस्या, त्यांच्या समोरची आव्हानं, उपाययोजना, शिक्षणामधील काही महत्त्वाचे मुद्दे असतील त्याबद्दल ते संवाद साधतायत आणि आता ही दृश्य आपण पाहतोय मजुरांसोबत ते संवाद साधतायत। मेट्रोच्या कामामध्ये जे मजूर काम करत होते त्या मजुरांसोबत पंतप्रधान मोदी हे संवाद साधतायत। खरं तर प्रामुख्याने मोदी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ज्या ज्या विकास कामांचं ते लोकार्पण करतात किंवा उद्घाटन करतात त्या ठिकाणी ते मजुरांची नेहमीच भेट घेत असतात। पुण्यामध्ये सुद्धा विकास कामांचं ज्यावेळेस पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलं होतं त्यावेळेस देखील त्यांनी मजुरांशी संवाद साधलेला होता। आता देखील मुंबई मेट्रोच्या संपूर्ण कामामध्ये जे मजूर राबतायत, ज्यांच्यामुळे ही मेट्रो आता पूर्णत्वास आलेली आहे, त्या मजुरांसोबत देखील पंतप्रधान मोदी संवाद साधत असतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। तर विद्यार्थ्यांसोबत देखील ते संवाद साधतायत। तर आरे ते बीकेसी पर्यंत मुंबई मेट्रोचा 3-6 पहिला टप्पा आहे। मेट्रो 3 भूमिगत असेल तर 9 स्थानक यामध्ये समाविष्ट आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज या मेट्रोचं लोकार्पण झालेलं आहे। विद्यार्थी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आणि मजुरांसोबत त्यांनी या मेट्रो प्रवासाच्या दरम्यान संवाद देखील साधलेला आहे। त्यानंतर बीकेसी मध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। त्या कार्यक्रमामध्ये छोटेखानी सभेमध्ये पंतप्रधान मोदी संबोधित करणारे आणि त्यानंतर त्यांचा नियोजित पुढचा दौरा आहे दिल्लीकडे ते मार्गस्थ होतील। मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे काही महत्त्वाचे नेते असतील यांच्यासोबत मोदींची महत्त्वाची बैठक आणि चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। तर पंतप्रधान मोदींचा बांद्रा ते सांताक्रुझ हा मेट्रोनं प्रवास आपण पाहतोय। विद्यार्थी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आणि मजुरांसोबत ते संवाद साधतायत। सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन क्रमांक 3च्या आरे ते JVLR बीकेसी विभागाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलंय। या विभागामध्ये 10 स्थानकं असून त्यापैकी 9 स्थानकं भूमिगत आहे। मेट्रो लाईन 3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवास सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे। तर क्रमांक 3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतील असं देखील नियोजन या मेट्रोचं करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींचा हा मेट्रोतून प्रवास आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी सध्या बीकेसी मध्ये दाखल झाले। पंतप्रधान मोदी यांनी लाईन क्रमांक 3चं उद्घाटन केलं, त्यानंतर ते याच मेट्रोतून प्रवास करतात। मजूर, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत मोदींनी संवाद साधलेला आहे। सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं। पोहरादेवीमधला दौरा आटोपून पंतप्रधान मोदी ठाण्यामध्ये आले। ठाण्यामध्ये सभेला संबोधित केल्यानंतर मोदींचा हा दौरा आपण पाहतोय। मेट्रोनं प्रवास ते करतात। मेट्रो 3चं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेलं आहे। तर मेट्रो 3 मधील पहिल्या फेजमधील पहिलं स्थानक बीकेसी आहे। हे मेट्रो स्थानक सर्व सुविधा युक्त असून 6 मजले खोल इतक्या खाली हे स्टेशन आहे। खाली गेल्यावर पहिले सिक्युरिटी चेक काउंटर आणि तिकीट घर लागतं। त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा, प्रसाधन गृह आणि तिकीट वेंडिंग मशीन दिसतात। प्रवासी आणखीन खाली गेल्यास आणखीन एक मजला लागतो। यामध्ये भविष्यात काही दुकानं पाहायला मिळतील आणि त्या संदर्भातली तयारी त्या ठिकाणी करण्यात आली। यानंतर आणखी खाली जर गेलात तर मुख्य मेट्रो लाईन आहे। या मेट्रोच्या बाजूला एक काचेचा दरवाजा असलेली सुरक्षा भिंत अगदी वरच्या माळ्याला लागून असल्याचं पाहायला मिळतं। कोणताही व्यक्ती ट्रॅकवर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तर एक वेगळा अनुभव, भूमिगत मेट्रोचा अनुभव मुंबईकरांना आता घेता येणार आहे। सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतील अशी क्षमता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।